नमस्कार. भलता विचार. हिवाळा, खोकला आणि अँटीबायोटिक्स. सध्या हिवाळ्यात सगळ्यांना खोकला खूप होतो आहे. आधी मध, आलं, अडुळसा, वाफ, विक्स हे सगळं होतं आणि मग शेवटी गाडी अँटीबायोटिक्सवर येते. मागच्या वेळी घसा खवखवलेला होता, खोकला झाला होता आणि बरं वाटलं होतं. तेव्हा घेतलेली औषधं स्मरणशक्तीद्वारे बाहेर येतात आणि घेतली जातात. ॲझी, सेफ आणि ऑगमेंटिन किंवा त्यांची भावंडं. कधी डॉक्टरांना विचारून, कधी आपलं आपणच, कधी कोणाच्या सल्ल्याने आपण अँटीबायोटिक्स घेतो. कधी आधीचा राहिलेला अर्धा डोस, कधी आत्ता नवीन स्ट्रीप आणून 5 दिवसांपैकी तिसऱ्या दिवशी बरं वाटलं की तेवढाच अर्धवट असे डोस घेतले जातात. यातून निर्माण होतो अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स, म्हणजेच जंतू प्रबळ होत जातात. पुढच्या वेळी अजून अजून स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स लागतात. प्रत्येकाला पेनिसिलिन हे नाव आठवत असेल. अत्यंत उपयोगी असं हे अँटीबायोटिक्स भारतात जवळजवळ अजिबात वापरात नाही आता. तीच गट टेट्रासायक्लिन, जेंटामायसिन आदींची. भारतातून ही औषधं निर्यात होतात, पण आपण भारतीयांवर आता ही औषधं तितकीशी गुणकारी राहिली नाहीत. भलते विचार हेच की आपणहून अँटीबायोटिक्स घेऊया नको. घेऊ तेव्हा डोस पूर्ण करूया. पहिल्या फटक्यात अँटीबायोटिक्स देतो म्हणजे तो चांगला किंवा वाईट डॉक्टर असं अजिबात नव्हे. नमस्कार. मिझो 1 डिसेंबर 2025.